तुका म्हणे काही न मागो आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक तुका म्हणे तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड रूप गोड तुझे नाम प्रेम प्रेम सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई जय
सुख झालं सजने तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप सुख तो पाहता सुकृताची जोडी मन विठ्ठल आवडी, तो हा विठ्ठल तो हा माधव पर कुमादेवी पर बाप पर कुमादेवी पर बाप 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 पर कुमादेवी पर सर्व सुखाचे आगर बाप पर कुमादेवी पर तो हा विठ्ठल बरमा, तो हा राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम.
सारे ग सागर रे सागर सारे ग सागर रे सागर सागर सारे ग रे सारे ग आ वाह योगिया मुनि जनाधानी योगिया मुनि योगिया मुनि जनाधारी योगिया मुनि जनाधारी हरि सुख भावले गौरिया गोपी गोधना सकला गौरिया गोपी सकला गौरिया गोपी गोधना सकला गोपीच्या गौरिया गोधना सकला हरि सुख भावले हरि सुख भावले हरि सुख भावले भावले हरि सुख सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवून अतिशय श्रद्धेने आणि उत्साहाने भजन करा सगळ्यांनी विठोबार भमा जय
योगिया दुर्लभ पुण्या मुनि जनानी योगिया मुनि जनानी योगिया मुनि जनानी योगिया मुनि जनानी सुख पावले रे हरि सुख पावले हरि सुख पावले रे हरि सुख पावले सुख आशय ते सुख पावे हरि सुख पावले रे हरि सुख योगिया मुनि जनानी योगिया मुनि जनानी योगिया मुनि जनानी योगिया मुनि जनानी ते सुख आशनी शयनी ते सुख आशनी शयनी हरि सुख पावले हरि सुख पावले ते सुख आशय ते सुख आशय हरि सुख पावे हरि सुख पावे हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे हरि सुख पावले
हरी सुख भावले हरे विठ्ठला 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 हरे विठ्ठला विठ्ठला देवता
योगिया निज जना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरि सुख गोळीच्या गवळिया गोपी गोधना सकळा बाबा परखुमा देवीवरू विठ्ठले ते सुख समगडिया हरि 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 सुख भावले रे हरि हरि सुख भावले रे वंशी विभूषित करा नवनीरदा भातीतांबरा तरुण बिंब फला पूर्णे सुंदर मुखादर विरविनेत्रा कृष्णा परम किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि प्रयप्रयविशाशाय श्री कृष्णाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः बाबा जीवानी तुझे समानगंधम परम श्यामलिंगम भजे पांडुरंगम लालावज्रजीवो हरारम कलंकागतेजो कामोजीवत् लालानेश्वरा बनोलारनिशम
मूर्तिं भज ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति शरण शरण शरणनाथ चरणी माथा ठेवला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा श्री श्री या भूमीमध्ये आलो आणि रामांचा जय घोष झाला नाही तर अपूर्णता राहील. श्री रामचंद्र कृपा नव कंज लोचन कंज मुख कंज पद कंज श्री 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 योगिया मुनि जना ध्यानी सुखासनी हरि सुख भावले रे हरि सुख आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला अथवा या गुणीजनांनी राग बैरागीमध्ये गाऊन दाखवला. हा अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मुक्त कैवल्य तेजोनिधी किंबहुना महाराष्ट्राला नाही संपूर्ण विश्वाला विको थोडा कमी करायचा था शहाणे करणारे ज्ञानी करणारे ज्ञानेश्वर महाराज. वेळ कमी आहे पुढं हा कमी करा अजून कमी करा आवाज कमी करा लोकांना स्पष्टतेने ऐकायला यायला पाहिजे. तर पुण्यामध्ये येऊन आणि एक मुह धातू आहे संस्कृत मध्ये मुमुह्यते म्हणजे वेडे होणे आसक्त होणे त्याच्यापासूनच शब्द बनतो मूढ आणि त्याच्यानंतर तो शब्द जातो मुग्धतेकडे. वेगळं बोलायचं आहे गणेश महाराज. बाळा प्रौढा आणि मुग्धा आणि ओवाळी ती परमानंदा. भक्त मुक्त होतात परमात्म्यामध्ये परंतु पुण्यामध्ये तथाकथित मुग्धा कर्णिक नावाची बाई एक आणि तिने सांगितलं की वारकरी संप्रदाय जो आहे आता तो कालबाह्य झालाय. खरं तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र 2-3 कीर्तन करावं लागेल बरं का. त्याचा प्रश्वास जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. विद्यावाचस्पती अण्णा म्हणायचे महाराष्ट्राची जगण्याची तार जर आपण पाहिली तर जसं महाराष्ट्राचं जगणं म्हणजे विजेची तार आहे तर त्या विजेच्या तारातील वीज जर कोण असेल तर ते ज्ञानोबा तुकाराम आहेत. किंबहुना या महाराष्ट्राला जगणं शिकवलं या महाराष्ट्राचं जिवंतपण ज्ञानोबा तुकोबाराय आहेत. आणि म्हणून बऱ्याच बोलल्या त्या बाई वारीविषयी बोलल्या अरे वारी म्हणजे काय अद्वैत
2-3 वाजेपासूनच आंघोळीची लगबग सुरू होते. एकच टँकर आणि एका नळाखाली स्त्री आंघोळ करते, एका नळाखाली पुरुष आंघोळ करतो. पण आंघोळ करत असताना पुरुषाच्या ठिकाणी पुरुष भाव नाही, स्त्रियांच्या ठिकाणी स्त्री भाव नाही, उरते फक्त माऊली. ही वारीतली अद्वैतता आहे. कसं कळणार तुम्हाला हे सगळं? कसं कळणार? माऊलीच म्हणताय, विश्वाचे आयुष्य जेने उजळे, तो सूर्य उदयला देखून सवेळे, पापिया फुटती डोळे. कुणाचे? डुडुळाचे. माऊली सांगून ठेवलंय अगोदरच. असोत हे वयाने कायसे मूर्खाची बोलणे, वाया वाढविता वाणी शिने लहान. मूर्खांच्या गोष्टी जास्त करत गेले की वाणीला शिन होतो. पण काय होतंय सर, बरेच वेळेस आपण यांना प्रत्युत्तर देत नाही. म्हणून हे मराठी भाषेमध्ये म्हणायचं तर माझच वारकरी संप्रदायाचं कोणी वाकडं करू शकत नाही. का? हा स्वतः भगवंताने निर्माण केलेला आहे, संतांनी निर्माण केलेला आहे. म्हणून काही घाबरायचं गरज नाहीये. फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे ज्ञानोपारायांचा आहे. आणि खरं तर व्यवहाराची रीत अशी आहे आता आजच्या काळामध्ये, गणेशजी, मार्केटिंग जर करायची असेल तर पॉझिटिव्ह नाही बोलायचं, नकारात्मक बोलायचं. कीर्तनामध्ये सगळे मंत्रमुग्ध झाले. आता हे युट्यूब आहे ना, हा काय म्हणले? नाही टाका ना, काय हरकत नाही, टाकायला पाहिजे. आम्ही काही कालबाह्य बोलत नाही, फक्त तुमच्यासाठी सांगतो. जे कीर्तन तुम्ही रेकॉर्डिंग करताय आणि त्या रेकॉर्डिंग करत असताना त्याला जर थंबनेल आणि खाली जर तुम्ही शीर्षक लिहिलं, कीर्तन खूप सुंदर झालं, व्ह्यूअर्स नाही मिळणार. लिहावं लागतंय कीर्तनात राहाडा झाला. महाराज खूप सुसंस्कृत होते, महाराज खूप चांगले बोललेत, नाही होणार व्हायरल. महाराज हरामखोर म्हणले, हे जमल. मग कीर्तनामध्ये सगळे आनंदाने थांबले, नाही जमणार. कीर्तनामध्ये माणसांनी टाळ एकमेकांना झोडून एकमेकांच्या डोक्यात टाकले, व्हायरल. साधारणतः आजचा हा जो कलियुग आहे ना, माणसं कडवड बनत चाललेत आणि सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेकडे धाव जास्त आहे. पण तरीही या नकारात्मकतेच्या काळामध्ये सकारात्मकता पसरवायला पाहिजे आपण. आणि त्याचं काम वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचे संत करताय. म्हणून सकारात्मक बोलूया जास्तीत जास्त. नकारात्मकता हेच आहे, किंबहुना इथून उठल्यानंतर घरी आहेच ती नकारात्मकता म्हणतोय मी. कारण घर भरलं आणि तोंड धरलं असं झालंय आमचं. फोटोग्राफरला सुद्धा म्हणावं लागतं, भैयाजी स्माईल प्लीज. अपमाने आमचा हा की एका फोटोग्राफरने सांगावं. फोटोग्राफर मला इथं म्हणत होते आता की दर्शन सुद्धा सगळं आर्टिफिशियल होत आहे, किंवा दर्शन तरी त्याला त्याच्या मनाने घेऊन देऊ जा बरं का. तर ते दर्शन सुद्धा इकडंच बघून असं नको व्हायला. असो, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, बरंच मध्ये आला या स्पेसमध्ये. या अभंगाच्या माध्यमातून जो श्री कृष्ण भगवंत मननशील मुन्यांना योग चित्तवृत्ती निरोधाहा, ज्यांनी आपल्या अंतकरणाचा निरोध केला, अशा योग्यांना सुद्धा दुर्लभ असलेला तो श्रीकृष्ण भगवंत गोकुळामध्ये असलेले भाविक जन, भक्तजन यांच्यासाठी कसा सुलभ झाला, त्याचं गोड चित्रण माऊलीने या अभंगामध्ये केलेलं आहे. या अभंगाचं चिंतन यथामतेने यथावकाश आपल्याला करायचं आहे. आवाज अजून जास्त आहे का थोडा? ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक तुकोबाराया, शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे म्हटल्याशिवाय डॉक्टर महाराज मागे उभे राहत नाहीत. म्हणून ते येण्यासाठी हे सगळं घ्यावं लागतं अगोदर. वारकरी संप्रदायाचा आराध्य देवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वांछा कल्पतरो करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे, करुणेमुळे या पवित्र कालामध्ये, चैत्र मासामध्ये, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपण भगवंताचं चिंतन करण्यासाठी, संतांचे गुणानुवाद गाण्यासाठी, संत वाङ्मयाचं पारायण आणि पारायण करता करता नारायण होण्यासाठी प्रवृत्त झालोय. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आणि या क्षणातील प्रत्येक जाणारा जो काळ आहे तो आनंदाचा आहे. मुनी अगस्ती मुनींच्या तपश्चर्येने आणि कृतीने पावन झालेला हा भाग पवित्र सलीला प्रवरा नदीच्या तीरावर
निमगाव पागा बुद्रुक या ठिकाणी भगवंताच्या असीम कृपेने संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या एकत्रीकरणाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतोय. त्यातील काल्याच्या कीर्तनासाठी थोडंसं बाळा आता तुला टाळवा. कीर्तन म्हणजे एक धारा असते, चाचणी असते. लागली तर सहज लागून जाते, लागले नाही तर जे करणारे त्यांना कळतं ते 2-2 तास. मग ते धारा तुटू देऊ नका. या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने थोडंसं दुपारच्या वेळेमध्ये न येता संध्याकाळच्या वेळी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. का आलो त्याचंही कारण थोडंसं सांगायला पाहिजे, आणि तेही शास्त्रीय पद्धतीनं सांगायला पाहिजे. महाराज, भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्या लीलेमध्ये 2 लीला अतिशय महत्वाच्या आहेत. सगळे मुद्दे स्पष्ट करत जाऊया. अनंत लीला भगवंताने केल्या, त्या अनंत लीलेमधील 2 लीला अतिशय महत्वाच्या आहेत. विको थोडा अजून कमी केला तर चालेल. एक काल्याची लीला आहे आणि एक रास लीला आहे. खूप चांगला ऐकायचा. काल्याची लीला फक्त गोपाळांसाठी आहे आणि रास लीला फक्त गोपींसाठी आहे. हे काय फक्त पंक्तीचे विषय नाही आहेत, इथं मानसशास्त्र आहे. याचं कारण असं आहे की पुरुषाचं मानसशास्त्र वेगळं आहे आणि स्त्रियांची मानसिकता वेगळी आहे. म्हणून आमच्या ऋषीमुनींनी सांगितलं, सर आपण माझ्या समोर आहात म्हणून थोडंसं बोलतो. शिक्षण दोघांना सारखं नाही देता येणार. मॅकेले शिक्षण मध्ये करता येईल ते, पण आमचे ऋषीमुनी असे म्हणाले की स्त्रियांची मानसिकता वेगळी आहे, त्यांना ते शिक्षण द्यावं लागेल, आणि पुरुषांची मानसिकता वेगळी आहे, त्यांना पुरुष प्रधान शिक्षण द्यावं लागेल. आम्ही काय करतोय, आम्ही दोघांना एक शिक्षण दिल्यामुळं मुलं मुली होत चालले जवळपास. मागून जर पाहिलं तर ती मुलगी का मुलगा काहीच कळत नाही, एवढं केस त्याचे मागून. आणि मुलं होत चालले. कीर्तनामध्ये एक छोटंसं लेकरू असं हलत होतं सारखं, जसं तुमचे हलताय सध्या, असे सारखं हलत होतं. कीर्तन करायला त्याचा विक्षेप व्हायला लागला. त्याने म्हटलं हे मुलगा कुणाचा आहे, आवराव त्याला जरा. पाठीमागे एक व्यक्ती बसलेला होता. म्हणलं महाराज अहो तो मुलगा नाही मुलगी आहे ती. अरे म्हटले मला कळलंच नाही. बरं म्हटले मग ती मुलगी आहे तर मग तुम्ही वडील आहात का तिचे? ते म्हटले ईश्य मी आई आहे. कळाला की नाही काय माहिती. साधारणतः या समस्या निर्माण व्हाव्या की आता कसं ओळखावं. हा कशाचा परिणाम? हा परिणाम असा आहे की स्त्रियांच्या अंगाने स्त्रियांनी विकसित व्हावं हे शिक्षण नाही दिलं आम्ही. परंतु आमचे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की या लीला करत असताना पुरुषांसाठी जी लीला आहे ती लीला गोपाळ काल्याचीच लीला, आणि गोपींसाठी जी लीला करायची त्या लीलेचं नाव आहे रासलीला. काल्याची लीला जी झाली, काल्याचा प्रसंग जो झाला तो दुपारी झाला. मी नकारात्मक तर बोलत नाही, मला थोडं वेगळं बोलायचं पुढे, तुम्ही घाबरू नका. अजून मी बरोबर आणतो तिथं. काल्याची लीला कधी झाली? दुपारी झाली. कारण गायी वळण्यासाठी दुपारी जायचं असतं, संध्याकाळी गायी कोणी वळीत नव्हती बरं का तेव्हा. आपण म्हणून काला जो केला तो दुपारी केला. झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या. खूप गोड आहे होय सगळं. पूर्वीच्या लोकांना जेवणाच्या वेळी कळत होत्या. आजचे लोक पदार्थ पाहिले की जेवायला बसतात, आणि त्याच्यामुळे एवढ्याले पोट झालेत. मला एक म्हटले महाराज तोंड सांभाळून बोला बरं का. मी वाढू द्या अजून थोडंसं. पुण्याला मला म्हटले महाराज जरा चुकीचं बोलू नका. मी चुकीचं बोलणार नाही, परंतु तुम्ही जोपर्यंत एवढे मोठे पोटाचे आहेत, लोक तुमच्या समोर नाही पण मागं हसत असतील, आणि गेल्यानंतर ही ते 4 लोक तुम्हाला शिव्याच घालतील. पूर्वीच्या लोकांना जेवणाच्या वेळा कळत होत्या. म्हणून गायी चरण्यासाठी निघून गेल्या की मग श्रीकृष्ण भगवंत सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायचे आणि दुपारच्या वेळी नाश्ता नाही जेवण करायचे. म्हणून काला जो करायचा तो कधी करायचा? दुपारी 12 वाजता करायचा. आणि श्रीकृष्ण भगवंताने गोपींसाठी जी रासलीला केली ती रासलीला केली रात्री. श्री भगवान वाच श्री शुकवाच भगवान पिता रात्री
शरदोत्फुल्लमल्लिकाः विक्षरन्ति मनश्चक्रे योगमायामुपमाश्रिताः. संध्याकाळी गोपींसाठी लीला केली आणि काल्याची लीला केली परी केली. आता आपल्याकडे काल्या संध्याकाळी तू म्हणाले याचं काही उत्तर देता येईल मला देता येईल. अनेक उत्तर देता येईल. हिंदू सनातन धर्म जो आहे ना तो लवचिक आहे. त्याने वेळोवेळी माणसांच्या गरजा बघून तो बदलला. आमच्या धर्मामध्ये कट्टरता नाही, बाबा वाक्य प्रमाण नाही, जे घडलं तसंच नाही. ऐका आमचे साधू संतांनी भगवंत म्हणाले माणसं जर माझ्यासारखे होऊ शकत नसेल तर मी माणसासारखा. कोणीतरी टाळे वाजवतो ते वाजवत असताना त्याच्यात थोडा दम असू द्या. अधुरं करू नका. एकतर वाजवा नाहीतर वाजवू नका. आणि वाजवलं तर पूर्ण अर्थ काय चालू सर? देव माणसासारखा झाला. आता तो आमचा मुलगा आळंदीला होता, गीता पाठ मला असं सांगायचं की भगवंत माणसासारखा झाला. आसुरी प्रवृत्तीच्या माणसांनी ज्यांचे कर्म रोग आहे, ज्यांच्या आशा मोग आहे, असे मोघाशा मोग कर्म मोघाशा मोग ज्ञान विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं प्रकृतिं मोहिनीं श्रिता. मोघाशा मोग कर्माणो मोग ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता. कठीण सगळ्यांसाठी सोपं करतो. एक सांगू माणसामध्ये देव आहे हे दाखवण्यासाठी देव माणूस झाला. मनुष्याच्या अल्पबुद्धीनं देवाला माणूस करून टाकला. विठ्ठला बोलण्याचा अर्थ असा आहे की भगवंत म्हणतो तू नाही येऊ शकत माझ्यापर्यंत, मी तुझ्यापर्यंत. काला करण्यासाठी फार समस्या होते ना. मी संध्याकाळी काला हे सनातन धर्माचं वैभव आहे की तो लवचिक आहे. तो इतका कठीण आहे की सर्वसामान्य मनुष्य तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं संध्याकाळी आपण हा काला घेतला. हे काय नियमाच्या बाजूला नाही. किंवा काला म्हणजे काय भाकरी खाणं आणि काला म्हणजे काय म्हणते नाही. काला म्हणजे भगवंताशी मी पुढे बोलणार आहे. तो काला घेण्यासाठी कशाला पाहिजे प्रत्येक क्षणाला. आणि दुसरा भाग असा आहे की संध्याकाळी का हा काला होत असेल कारण पुरुष पाहिले तर मला मोजता येईल, पण माता वर्गावर पाहिले तर पूर गर्दी आहे. भगवंताला सुद्धा वाटलं की जो काला पुरुषांसाठी करायचा त्यांना गाव हिंडायला दिवस पुरत नाही. परंतु त्या बिचाऱ्या काम करतात, शेतात जातात. त्यांच्यासाठी जर काला असेल तर त्यांना त्या काल्याचा पूर्ण उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून त्या भगवंताचे संकेत आहे की निमगावचा काला दुपारी नाही. या टाळ्या खऱ्या अर्थाने माता वर्गावर वाजायला पाहिजे की त्या भगवंताने अदृश्य भगवंताने विचार केला की काल्याच्या अधिकारी या गावामध्ये माता वर्ग आहे. इथं संख्या त्यांची जास्त आहे आणि किंबहुना त्यांच्या अंतःकरणाला गोपी भावच आहे. आणि गोपींसाठी मी जी लीला केली होती ना ती रास ज्या माध्यमातून भगवंताने सगळ्या गोपींना रसमय करून टाकलं, भगवतमय करून टाकलं. चुकीचं सांगतो आमच्याकडे 70 वर्ष गायनाच्या मुळ्या पुरिया छंद मनाच्या आनंद आवडी. गायनाच्या मुळ्या पुरिया छंद मनाच्या आनंद आवडी. अजून एक सांगू का
दुःखी असणारे माणसं सगळ्या जगाला दुःखी करून टाकतात. कायम नाराज राहणारे माणसं दुसरे माणसं हसले तरी त्यांना प्रॉब्लेम होतो बरं का महाराज. म्हणून फ्रेश राहायचं आपल्या चेहऱ्याने. अजून एक वाक्य सांगू. स्वामी विवेकानंद म्हटले, ज्या दिवशी तुमचा चेहरा उदास असेल ना त्या दिवशी घरामध्ये कडी लावून बसा. उदास राहण्याचा तुम्हाला अधिकार असेल, जगाला उदास करण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला. तुमचे ते चेहरे घेऊन जाऊ नका की ज्याने दुसरे लोक उदास होतात. जमत असेल तर जगाला प्रेम वाटतं, जमत असेल तर जगाला हास्य वाटतं. कशासाठी पण हसू द्या त्याला. 70 वर्षापर्यंत काय झालं ते पाहतो सांगत होतो मी आपल्याला. आणि त्या पिक्चर मधला जो ठाकूरजी असायचा म्हणजे क्षत्रिय, तो जवळपास लोकांना लुटणारा. मंदिरामधला पुजारी तो लालची. साधारणतः 70 वर्षापर्यंत हिंदू धर्मातले माणसं सगळे चुकीचे कसे आणि बाकीचे जे माणसं आहेत गॉड वगैरे ते योग्य कसे आहेत डोक्यात बिंबवलं. हे कशासाठी मी बोलतो, चित्रपट आला होता मागे, त्याच्यामध्ये तो सलमान खान म्हटला होता, जहां देखो वहां रास लीला है, क्या करू साला कॅरेक्टर ढिला. त्या मूर्खाला कोणी सांगावं की कॅरेक्टर खूप पक्का असावं लागतं रास लीलेसाठी. खूप पक्का श्रीकृष्ण भगवंताने रास लीलेचा प्रसंग कामाला पराजित करण्याचा, कामाचा नाही, तो कामाला आव्हान दिलं होतं की सगळं वातावरण कामाचं तो निर्माण करा आणि या काळामध्ये विकार उत्पन्न करून दाखवा. कामाला तो विकार उत्पन्न करता आला नाही म्हणून भगवंताच्या पोटी आला होता प्रद्युम्न म्हणून. पुढे लक्षात ठेवा, म्हणून ती कामाची लीला नाही, ते काम विरहित होण्याची लीला आहे. बघू ना, एक एक गवळणी, एक एक गोपाळ, एक एक गवळणी, एक एक गोपाळ, एक एक गवळणी, एक एक गोपाळ, एक गवळणी, एक गोपाळ, हत्ती घेऊन लक्ष द्या. नुसता गोंधळ नसावा. वा, शब्दांचे अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये ऐकता ऐकता निर्माण व्हायला पाहिजे. एका जनार्दनी रास मंडळ रचिले, तिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले, इकडे पाहावे तिकडे ब्रह्मची कोंदले. काय हा रास लीलेचा आनंद आहे. नाथ महाराज म्हणतात, जिकडे पाहावे तिकडे ब्रह्मत्व कोंदले, सर्वं खलुइदं ब्रह्मणि हा नानास्ति किंचन. त्याचा मराठी अनुवाद आहे हा. तोच परमात्मा सगळीकडे आहे. मत्तः परतरं नाज्ञात किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं भूतं सूत्रे मणिगणा इव. जिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले, जिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले. नाचण्याचे अभंग हे नृत्य जर करायचं असेल तर नृत्य करण्याचे हे अभंग आहे. आम्ही ज्या अभंगावर नाचतोय महाराष्ट्रामध्ये आज, ते नाचण्याचे अभंगच नाही. हे जरी नाही काल तरी
पाहिजे त्या अभंगाने आम्ही बेधुंद होतो अफूच्या गोळ्याप्रमाणे. हे कसं झालंय, एक मनुष्य हॉस्पिटलमध्ये गेला नंदुशेठ, आणि डॉक्टरने सांगितलं तो 4थ्या दिवशी मरणार आहे. तो म्हटलं मग नाचा सगळेच. अरे मूर्ख आहे की काय? काळ बांधून नेणार आहे, जिथं गंभीरता निर्माण व्हायला पाहिजे त्याला तुम्ही छुचूरपणा लावलाय. आणि सप्ताह कमिटीवाल्यांनी काय दिवाळं काढलं काय बुद्धीचं. अरे आम्हाला हे तरी कळू द्या बाबांनो की ज्या अभंगाने जागृती यावी, ज्या अभंगाने गंभीरता यावी, त्याने तुम्ही बेधुंद करताय लोकांना. कसं होईल मग? समस्या सांगितल्यावर उपाय पण सांगायला पाहिजे ना. काय नाही, कसा भाव बदलतो बघा. हे जरी नाही काल तरी शेवटिया काळ बांधून करुणा आहे संतांची. आणि मग म्हणता येईल ना, पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा यांचे भाव आहे, शब्द आहे, तेव्हा हे सगळं करता येईल. लक्षात ठेवा. म्हणून अर्धा आपण म्हटले ना की रंजकता ना थोडीशी खूप जास्त आणता, खूप जास्त आणता. एक वाक्य आहे की अध्यात्म खूप खाली आणलं की त्याचे तत्व हरून जातात. एक सांगू का? बोललो की अगोदर सुद्धा परमार्थाचा परमार्थ करत असताना तो खेळ मिळणे करायचा, परमार्थाचा खेळ नाही करायचा. बऱ्याच लोकांनी परमार्थाचा खेळ का खेळ लावला? पैसे त्यांच्याकडे, सत्ता आहे त्यांच्याकडे. मी आणि महाराज मी देईन 50,000. बरोबर आहे बाबा, पण वारकरी संप्रदायाच्या विचारांची जी हानी होते ती तुझ्या 50,000 भरून येईल. खरंच झालेले पैसे भरून येतात. धोका असा होईल पुढे सर असाच खेळ जर चालला. चांगल्या कीर्तनकारांना लोक म्हणे याला कीर्तन म्हणत नाही, कीर्तन त्याला म्हणतात. आणि चांगल्या विचारवंतांच्या कीर्तनातून लोक उठून जातील. त्याचे पिंगळा म्हटले ना तुम्ही, त्याचे धाटणी सांगतो तुम्हाला काय. नवरे 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 नटली कालबाई सुपारी फुटाली. ही धाटणी जे कीर्तन करायला उभं करायचं, आमच्या मनात विकार करून घ्यायचे. लय मोठा झाला सप्ताह मोठा झाला नाही, विचारांना खड्डा घातलाय तुम्ही. फक्त या वारकरी संप्रदायामध्ये राहतो, या वारकरी संप्रदायाला प्रामाणिक असायला पाहिजे. या विचारांचा हा जागर चाललाय. व्यक्तिगत विषय हे सगळं बोलायचं. असो या संध्याकाळच्या पवित्र आणि शांत वातावरणामध्ये बोलताना थोडासा कमी छान आहे. एकदम सुंदर होता. काली सेवा असे विचाराने अगदी भरगच्च समाजामध्ये विशेषपणे भावनेचा ओलावा झाला माता वर्गामध्ये किंबहुना हे भारतीय संस्कृतीत नारी सुजनते रमन्ते देव. अजून एक सांगू का? खरा साधना करताना त्याचा अंतःकरण एवढं नाजूक होतं की प्रत्येक संत आपल्या जीवनाची परिपूर्णता तेव्हा समजतो जेव्हा माझ्या जीवनामध्ये
म्हणून सगळे संत शेवटच्या अवस्थेमध्ये गवळण खरा तो म्हणतो आता पुरुष एकच उरला आणि तो उत्तम पुरुष आहे. आणि मी प्रकृती आहे, मी गोपी आहे आणि गोपी होऊन त्याचा रसास्वादन करायचा. मुळामध्ये प्रेमाचा ओलावा ज्याला हे मातृवर्गामध्ये समोर आहे. खरं तर मला अगोदर बोलले असते अजून काही झाला असता. मातृवर्ग जास्त असतो पण आता काय अशा या मातृवर्गाला नमस्कार करायचा, वंदन करायचा आणि त्यांच्या बरोबर या छोट्या बाजूला असलेल्या पुरुष वर्गाला वंदन करायचं. आपल्याला वंदन आहे. व्यासपीठावर हे सगळीच माणसं व्यासपीठाची शोभा वाढवावी किंबहुना व्यासपीठाची शोभा वाढवावी अशीच माणसं व्यासपीठावर बसायला पाहिजेत. कारण त्याचे गरीब आदरणीय फरगडे सर आहे. बरोबर बोलतोय ना, आडनाव बरोबर बोलतोय. आदरणीय चौरे अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय शिक्षण दिलं, अध्यात्माचं शिक्षण दिलं. बरेच वाईट घेऊ नका. थोडंसं हे शिक्षण आलं देव काय. आम्ही तर आधुनिक शिक्षणवाले आहोत. मी एका शिक्षकांच्या घरी गेलो आणि आधुनिक शिक्षक होते आणि घरामध्ये सांजी लावलेला होता. ज्यांच्या घरी गेले ते दुसरे शिक्षकांना म्हटले कधी गेले म्हणजे वडी अहो ते म्हणे वडी बरेच वेळा नका तुमचं तरी माहिती राहू द्या किंवा किती गुरुजी आहे. परंतु हे जे माझ्या बसले त्यांना शिक्षण हे माहिती आहे. अध्यात्माचे विद्यार्थ्यांना दिले असे गुरुजन नंदू शेठ अनेक महापुरुष बिनधास्तपणे आपली परमार्थाचे साधन जिथं आपल्याला विश्रांती मिळेल म्हणून ज्यांच्या घरी अगदी हक्काने येतात असे संत सेवक म्हणूया आपण नंदू महाराज. आणि आपण सगळे टाळकरी मृदंगाचार्य आदरणीय आमचे दोन्ही गुणीजन गायक काय नाव विठ्ठल महाराज बुधवंत महाराज. विठ्ठल महाराज महाराज नावांची व्याख्या करतो. आधुनिक कीर्तन होईल. मृदंगावर नाद ब्रह्माच्या माध्यमात सगळ्या मानवाला हातामध्ये घेतात. आदरणीय रूपनर महाराज आहेत. आणि बऱ्याच दिवसानंतर आमचे हृदय आमचे गुरुबंधू गलत मिलंग खंडम चलन चराचरम जगम जरात्राणम सद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. असे गणेश कानवडे महाराज या ठिकाणी नावांच्या पुढे शिव चरित्र गोड्या पण मी सांगू का ज्ञानोपा तो पराय कळल्याशिवाय शिव चरित्रकार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही या बोलण्याचा अर्थ सांगतो मी. ज्ञानोपा पराय विचारांचा फाउंडेशन तयार केलं ना, त्या फाउंडेशनवर इमारत झाली त्याचं नाव स्वराज्य आहे. असं नाही होणार. वागायचा खाना शिवाजी महाराज म्हणायचं जमणार. छत्रपती शिवाजी महाराजांना घ्यायचं असेल ज्ञानोपा पराय घ्यावं लागेल. महाराजांना वंदन करतो, गणेशजींना वंदन करतो आणि या सगळ्याचं बाळपणाला समोर घेऊन काय आदरणीय श्री विठ्ठलजी महाराज अंतरंगाचे आहेत. आदरणीय सुदामजी महाराज इकडे आमचे रमेशजी महाराज, हौशीराम महाराज आणि सगळ्या महाराजांना ज्ञानोबा परायांच्या नावामध्ये सगळ्या महाराजांना आणि खरोखर थोडा वेळ मी अगोदरचं जे बोललो त्याच्यामध्ये मला माझ्या चिंतनाकडे वेळ परंतु काही गरजेचं होतं म्हणून चिंतनाचा भाग घेऊन आता त्या रसमय प्रकाराकडे आपण जाऊया. आणि चिंतन दोन प्रकारचं असतं. मला तो सर बाजूला वजनदार शब्द गुरु म्हणजे श्रेष्ठ असा अर्थ. चिंतन दोन प्रकारचं समास आणि व्यास म्हणतात. विस्ताराने चिंतन करायचं त्याला समास म्हणतात आणि थोडक्यात चिंतन करायचं त्याला समास म्हणतात आणि विस्ताराने चिंतन करायचं त्याला व्यास म्हणतात.
आताच चिंतन आपण व्यास पद्धतीने नाही, कुठल्या पद्धतीने करूया? समास पद्धतीने करूया. एक प्रक्रिया दोन शब्दामध्ये समजूया. पण आहे कीर्तन झाल्यावर विचारणार आहे तुम्हाला. आज कशाचा वा. आता इथूनच समजूया ना आपण काला म्हणजे काय. काला म्हणजे समजूया आपण. संस्कृत भाषेमध्ये कल येती. दशम त्याला चुरा दिगण असं. कल येती म्हणजे काय? कल शब्द तयार झाला. काळा शब्द तयार झाला. अशा कोळशाच्या खाली सुंदर शब्द आला, त्याचा नाव काला. काला म्हणजे काय? कल संमेलन येते. कमी केलं तरी चालेल. बोल